विश्वा, देवाला प्रार्थना करण्याआधीच देवाने तुझी इच्छा पूर्ण केली आहे. विधीला सुरुवात करूया. गुरुजी एक मिनिट. विश्वाहारे अजून दादा पोचले नाही. जरा विचारतोस का त्यांना फोन करून कुठपर्यंत आले? हो येत आहेत ना. ऍक्च्युली एका कामात अडकले होते, येतीलच. अरे हो, पण जरा फोन करून विचार ना कुठपर्यंत आले. करतो, एक मिनिट. आलो गुरुजी. गुरुजी जरा 5 मिनिटं. बाकी काही म्हणजे त्याच्याशिवाय विधी सुरू करू शकतो का? नवरी मुलीने कळशाला हळदी कुंकू व्हायचंय. छान दिसते ना आई? मस्त दिसते ना, तिकडे बघा. छान दिसते ना. विश्वा, काय म्हणाले दादा? ऍक्च्युली बाबा म्हणालेत की ते नाही येऊ शकत. नाही पोहोचू शकणार म्हणजे? ते म्हणाले त्यांना अर्जंटली एका मीटिंगसाठी जावं लागतंय. अरे पण मामांशिवाय कार्यक्रम कसा सुरू करायचा? हो ना रे. नाही, करू शकतो. बाबा म्हणालेत की काही हरकत नाहीये त्यांची, कार्यक्रम करून घ्या. नाही, पण मला हरकत आहे ना. दादाशिवाय कसा करणार हा कार्यक्रम? नाही, नको. गुरुजी, तुम्ही जरा दुसरा एखादा मुहूर्त सांगा ना पुढच्या काही दिवसांमधला. आज नाही करू शकत आपण हा विधी. नंतर एवढ्यात मुहूर्त नाहीये. मी दोघांची पत्रिका बघितलेली आहे, त्यामुळे पुढचा मुहूर्त 6 महिन्यानंतरचा आहे. काय? सहा महिन्यानंतर? हॅलो आनंदी. अगं आनंदी, पोहोचलीस का तू? अगं मग कळवायचं नाही का मला? अगं एक मेसेज तरी करायचास. चिल काय चिल, ही काय भाषा करून घेतलीस ग? बर रमा उठ, अगं किती उशीर होतोय. उठ आता लवकर. बरं आज बाबा फॉरेन वर नाही येणार आहे, लवकर येशील, लक्षात आहे ना? बरं बरं, ठेव ठेव. हा कोण बरं झोपायचं नाटक करतय? झोपू दे नाही. रमा उठ ना ग आता, किती उशीर झालाय बघ. 5 मिनिटं झोपू दे यार. आईचा दिवस सुरू होतो का रे मला बघितल्याशिवाय? नाही. मग आता उठ लवकर, चल. तुला आज माहितीये का कोण येणार आहे आपल्याकडे? आज रमाचे बाबा येणार आहेत. आणि मग रमाचे बाबा, आई आणि आनंदीताई मिळून खूप धमाल करणार आहेत. मज्जा करायची आपण दिवसभर. आणि आईनी रमासाठी आणि तिच्या बाबांसाठी काय काय बनवलं ते माहितीये तुला? गुलाबजाम बनवले, श्रीखंड बनवलं आणि रमाच्या आवडीचे. काय रमाच्या आवडीचे? रमाच्या आवडीचे बेसनाचे लाडू बनवले. बेसनाचे लाडू मला खूप आवडतात. लगेच दे. देणार आहे तुला, पण त्याआधी आईला काय हवंय? गोड गोड पापी. आत्या ऐका ना, बाबा नाहीत म्हणून काय झालं? तुला माहितीये बाबा काय म्हणाले? काय? ते म्हणाले की मी नाही म्हणून काय झालं विश्वा, तुझी आत्या आहे ना, ती दोन्ही बाजूच्या जबाबदाऱ्या पार पाडेल आणि मनापासून आशीर्वाद देईल तुला. हे बघ आत्या, तुम्हाला माहितीये माझं जानूवर किती प्रेम आहे. माझा आणि जानूचा मैत्रीपासून प्रेमापर्यंतचा प्रवास स्वतः तुम्ही पाहिलाय, सगळ्यांनी पाहिलंय. मग कशाला ही फॉर्मॅलिटी? बरं, आणि आत्ता गुरुजी म्हणालेत ना की
मुहूर्त नसल्यामुळे 6 महिन्यांनी पुढे जाईल असं हवंय का तुम्हाला? आई, ऑलरेडी विश्वाने माझी खूप वेळ वाट पाहिली. मला असं वाटतंय की आता अजून आपण थांबायला नको. आणि तसंही आज फक्त सुपारी फोडण्याचा कार्यक्रम करतोय ना. मी बाबांना सांगणार आहे पुढच्या कुठल्याही विधींच्या वेळी एक्सक्युजेस चालणार नाहीत. त्यांना यावंच लागेल. ओके? जावई बापू, हे गोड गोड बोलून मला गुंडाळणं कळतंय मला. ठीक आहे गुरुजी, आपण विधींना सुरुवात करूया. थँक्यू सो मच. बस. घर भरली नाती गोती सुखाने इथे नांदती नववधू हसण्याचा हळू गंध येई अंगणा दोघांनी नमस्कार करा. प्रीतीच्या मुलाकडच्यांनी मुलीची ओटी भरायची आहे. पण माझ्या घरून कोणीच नाही आलंय. काय रे, काय बोलतोयस? मी तुझी आत्या आहे ना. गुरुजी, काही काळजी करू नका. ही वीणा माझी सून आमच्या विश्वाच्या मोठ्या बहिणीसारखी आहे. त्याच्या बायकोची ओटी ती भरेल. चालेल ना? हो चालेल की. वीणा, जानू, काय झालं? नमस्कार करते. अगं थांब. आजच्या कार्यक्रमात भावना असायला हवी होती. जानूच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तिला किती आनंद झाला असता. चला सुपारी फोडायचा कार्यक्रम सुरू करूयात. मुलीचे मामा नाही आहेत तर सगळ्या भावांनी मिळून सुपारी फोडायची आहे. लक्ष्मी निवास दादा निवास लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास. गुरुजी, लग्नाचा मुहूर्त काढताय ना? चार दिवसानंतर उत्तम मुहूर्त आहे दोघांसाठी. 4च दिवस? अहो आई, 4 दिवसात कसं होईल सगळं? किती कामं बाकी आहेत अजून? वहिनी, टेन्शन का घेताय? आरती वहिनी आणि मी आहे ना, आपण सगळे मिळून सगळी कामं करू. वय बर. आता तुम्ही सगळेच जर म्हणताय तर करूया मग हीच तारीख नक्की. चालेल.